मकर राशी मार्च महिना लागताच या 5 भयंकर घटना घडणार कुणीही थांबवू शकणार नाही. मकर राशी म्हणजे संयम, जबाबदारी, कष्ट आणि कर्माची पराकाष्ठा. या राशीचा अधिपती ग्रह शनी आहे आणि शनी म्हणजे कर्मफळाचा न्यायाधीश. त्यामुळे मकर राशीच्या जीवनात जे काही घडतं ते अत्यंत खोल, गंभीर आणि दीर्घकालीन परिणाम देणारं असतं. अनेक वर्ष संघर्ष, अडथळे, अपमान, मानसिक ताण आणि एकटेपण सहन केल्यानंतर आता नियतीच्या पुस्तकातील एक मोठा अध्याय संपण्याच्या मार्गावर आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात ग्रहस्थितीत होणारे सूक्ष्म पण प्रभावी बदल मकर राशीच्या जीवनात परिपूर्त घडवतील. हा काळ केवळ सामान्य बदलांचा नसून आध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही स्तरांवर मोठे चमत्कार अनुभवण्याचा आहे. नंबर 1, दीर्घ संघर्षानंतर आर्थिक उभारी. मकर राशीच्या आयुष्यात पैसा हा नेहमीच कष्टातून मिळणार असतो. इतरांना सहज मिळणाऱ्या गोष्टी मकर राशीला मात्र खूप संघर्षानंतर मिळतात. गेल्या काही वर्षात अनेकांनी आर्थिक अस्थिरता अनुभवली असेल. काहींना नोकरीत स्थिरता नव्हती, काहींना व्यवसायात तोटा झाला, तर काहींचे पैसे अडकले. या सगळ्यांमुळे मनात एक प्रश्न निर्माण झाला होता की इतके परिश्रम करूनही यश का मिळत नाही. मार्चच्या पहिल्या आठवड्यात ग्रहस्थिती अशी तयार होत आहे की आर्थिक परिस्थितीत हळूहळू पण ठोस बदल दिसू लागतील. जे पैसे बराच काळ अडकले होते ते अचानक मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीकडून परतफेड होऊ शकते किंवा एखादा जुना व्यवहार पुन्हा जिवंत होऊ शकतो. काही लोकांना अचानक चांगली नोकरी किंवा उत्पन्न वाढवणारी देखील संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा ठरू शकतो, कारण अचानक नवीन ग्राहक, मोठी ऑर्डर किंवा अनपेक्षित फायदा देखील मिळू शकतो. यामागे एक आध्यात्मिक कारणही आहे. शनिग्रह जेव्हा दीर्घकाळ परीक्षा घेतो तेव्हा तो व्यक्तीची मानसिक आणि आर्थिक क्षमता मजबूत करतो. त्यामुळे आता जे यश मिळेल ते तात्पुरते नसून टिकणारे असेल. हा काळ मकर राशीला आर्थिक स्थैर्याची पहिली मोठी झलक दाखवू शकतो. नंबर 2, आगमनाचा बदला प्रतिष्ठेने. मकर राशीच्या व्यक्ती बहुतेक वेळा शांत स्वभावाच्या असतात. त्या मोठ्याने वाद घालत नाहीत, पण मनात सगळं लक्षात ठेवतात. अनेक वेळा त्यांचे कष्ट इतरांनी पाहिले नाही. काहींनी त्यांना कमी लेखलं, काहींनी त्यांच्या कामाचे श्रेय घेतले, तर काहींनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. या सगळ्या गोष्टी मनावर खोल जखमा करून जातात. मार्चच्या सुरुवातीला परिस्थिती अशी फिरू शकते की तुमच्या कर्तृत्वाची खरी ओळख लोकांना होऊ लागेल. ज्या लोकांनी आधी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं तेच लोक आता तुमचा सल्ला मागतील. कामाच्या ठिकाणी तुमची जबाबदारी वाढू शकते. एखादे मोठे काम तुमच्याकडे सोपवले जाऊ शकते. काहींना पदोन्नती, नवीन पद किंवा नेतृत्वाची देखील नवीन संधी या ठिकाणी मिळू शकते. कुटुंबातही तुमचा मान वाढू शकतो. ज्यांनी आधी तुमचे निर्णय चुकीचे मानले होते ते आता तुमच्या दूरदृष्टीची प्रशंसा करतील. हा बदल तुम्हाला अचानक वाटेल, पण तो अनेक वर्षांचा संयमांचा परिणाम आहे. मकर राशीचा खरा बदल म्हणजे वाद नव्हे तर यश, आणि हा काळ त्याच यशाची सुरुवात ठरू शकतो. नंबर 3, नात्यांमध्ये स्पष्टता आणि खरे चेहरे समोर येणे. मकर राशीच्या लोकांसाठी विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो. एकदा त्यांनी एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवला की ते पूर्णपणे त्या नात्यात गुंततात. पण आयुष्यात काही वेळा असे अनुभव येतात की जवळची माणसेच मन दुखावतात. काही नाती केवळ स्वार्थासाठी टिकून असतात, तर काही लोक समोर एक आणि मागे वेगळे असतात. मार्चच्या पहिल्या आठवड्यात अनेक गोष्टी स्पष्ट होऊ शकतात. काही लपलेल्या गोष्टी अचानक समोर येऊ शकतात. एखाद्या व्यक्तीचे खरे रूप दिसू शकते. सुरुवातीला हे धक्का देणारे वाटेल, पण प्रत्यक्षात ते तुमच्यासाठी मुक्तीचा मार्ग ठरू शकतात. कारण खोट्या नात्यांपासून दूर जाणे हेच खरे समाधान देते. याच काळात काही सकारात्मक बदलही दिसू शकतात. जुने मित्र पुन्हा संपर्कात येऊ शकतात. कुटुंबात गैरसमज दूर होऊ शकतात. एखाद्या नात्यात प्रामाणिक संवाद होऊन अधिकच संबंध मजबूत होऊ शकतात. काही मकर राशीच्या व्यक्तींना आयुष्यात एखादी व्यक्ती देखील भेटू शकते जी खरोखरच साथ देणारी असेल. हा काळ भावनिक शुद्धीकरणाचा आहे आणि या नात्यांमध्ये सत्य आणि विश्वास आहे. हे नाते अधिक मजबूत होतील आणि ज्या नात्यांमध्ये खोटेपणा आहे ती नाती आपोआपच दूर जातील. दीर्घकाळानंतर मन हलके झाल्यासारखे वाटू शकते. नंबर 4, आरोग्य आणि मानसिक शांततेत मोठा बदल. मकर राशीचे लोक बाहेरून खूप मजबूत दिसतात, पण त्यांच्या मनात अनेक चिंता आणि जबाबदाऱ्या या सतत चालू असतात. कुटुंबाची काळजी, पैशाची चिंता, कामाचा ताण आणि स्वतःच्या अपेक्षा, या सगळ्यांचा परिणाम हळूहळू शरीर आणि मनावर होत जातो. अनेक मकर राशीच्या व्यक्तींना गेल्या काही काळात थकवा, बेचैनी, झोप न लागणे, डोकेदुखी किंवा मनात सतत विचारांचे वादळ जाणवत असेल. मार्चच्या पहिल्या आठवड्यात ग्रहांची स्थिती मानसिक भार कमी करण्यास मदत करू शकते.
काही लोकांच्या आयुष्यात अशी एखादी घटना घडू शकते ज्यामुळे त्यांना आतून हलके वाटेल. एखादा मोठा निर्णय जो खूप दिवस प्रलंबित होता तो आता स्पष्ट होऊ शकतो. त्यामुळे मनातील अनिश्चितता कमी होईल आणि त्यांना अचानकच सकारात्मक विचार मनात येऊ लागतील आणि भविष्याबद्दल देखील एक आशा निर्माण होईल. या काळात आध्यात्मिक गोष्टींकडे आकर्षण वाढू शकते. काही लोक मंदिर, ध्यान, जप, प्रार्थना यांकडे वळू शकतात. अशा गोष्टींमुळे मनाला स्थिरता मिळते आणि आतली भीती कमी होते. काही मकर राशीच्या व्यक्तींना आरोग्यातही सुधारणा जाणवू शकते. जुनी समस्या हळूहळू कमी होणे, ऊर्जा वाढणे किंवा दिनचर्या सुधारण्याची प्रेरणा मिळणे असे बदल दिसू शकतात. विशेष म्हणजे या काळात शरीरापेक्षा मन बरे होणे अधिक महत्त्वाचे ठरेल. कारण जेव्हा मन शांत होते तेव्हा शरीरही हळूहळू साथ देऊ लागते. त्यामुळे मार्चचा हा काळ मकर राशीसाठी मानसिक पुनर्जन्मासारखाच ठरू शकतो. नंबर 5. नियतीचा गुप्त आशीर्वाद, नवीन सुरुवात. मकर राशीच्या आयुष्यात अनेक गोष्टी उशिरा घडतात, पण जेव्हा त्या घडतात तेव्हा त्यांचा परिणाम खूप मोठा असतो. मार्चच्या पहिल्या आठवड्यात अशी एक घटना घडू शकते जी सुरुवातीला साधी वाटेल, पण पुढे जाऊन ती संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. काही लोकांसाठी ही नवीन नोकरी किंवा व्यवसायाची संधीही असू शकते. काहींना नवीन शहरात जाण्याची संधी मिळू शकते. काहींच्या आयुष्यात नवीन व्यक्ती प्रवेश करू शकते, जी पुढील प्रवासात महत्त्वाची ठरेल. काही लोकांसाठी हा आध्यात्मिक जागृतीचा काळही असू शकतो, जिथे त्यांना स्वतःच्या जीवनाचा खरा उद्देश समजू लागेल. विशेष म्हणजे हा बदल अचानक घडल्यासारखा वाटेल, पण प्रत्यक्षात तो अनेक वर्षांचे कष्ट, संयम आणि सहनशीलतेचे फळ असेल. वाटतं की नियती त्यांच्या विरोधात आहे, पण प्रत्यक्षात नियती त्यांना मोठ्या गोष्टींसाठी तयार करत असते. या काळात एखादी छोटी संधी मिळाली तरी तिला दुर्लक्ष करू नका. कारण कधीकधी जीवनात बदलणारे दरवाजे मोठ्या आवाजात उघडत नाही, तर ते शांतपणे समोर येतात. जो माणूस त्या क्षणाला ओळखतो त्यांच्यासाठीच तो चमत्कार ठरतो. मकर राशीसाठी येणारा काळ हा अत्यंत महत्त्वाचा आणि जीवनाला नवीन दिशा देणारा ठरू शकतो. अनेक वर्ष तुम्ही शांतपणे संघर्ष केला, अनेक वेळा परिस्थिती समजून घेतली, अपमान सहन केला आणि तरीही आपला मार्ग सोडला नाही. मकर राशीची हीच मोठी ताकद आहे की कितीही अडचणी आल्या तरी ही राशी तुटत नाही, उलट अधिक मजबूत होत जाते. त्यामुळे नियतीने घेतलेल्या दीर्घ परीक्षेचा शेवट आता जवळ येत असल्याचे संकेत दिसू लागले आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात घडणाऱ्या काही घटना या लोकांसाठी लहान वाटू शकतात, पण मकर राशीच्या जीवनात त्याचे परिणाम खूप मोठे असू शकतात. एखादी चांगली बातमी, एखादी भेट, एखादी संधी किंवा एखादे सत्य समोर येणे, या सर्व गोष्टी मिळून आयुष्याची दिशा बदलू शकतात. आत्तापर्यंत जे काही थांबलं होतं ते हळूहळू चालू शकतं. अडकलेली कामे पुढे जाऊ शकतात आणि मनात निराशा कमी होऊ शकते. या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. मकर राशीच्या लोकांनी अनेकदा स्वतःच्या क्षमतेवर शंका घेतली असेल, कारण परिस्थिती वारंवार प्रतिकूल होते. पण आता वेळ बदलत आहे. जे काही अनुभव मिळाले ते वाया गेले नाही. त्या प्रत्येक अनुभवाने तुम्हाला अधिक शहाणे, अधिक मजबूत आणि अधिक संयमी बनवले आहे. नियती कधीही घाईत फळ देत नाही, विशेषतः मकर राशीच्या बाबतीत. पण जेव्हा ती फळ देते तेव्हा ते स्थिर आणि टिकणारं असतं. त्यामुळे पुढील काळात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींचं स्वागत शांत मनाने करा. प्रत्येक संधी विचारपूर्वक स्वीकारा आणि जुन्या भीतींना मागे सोडा. कधीकधी आयुष्याचा सर्वात कठीण टप्पा संपल्यानंतरच खरा प्रवास सुरू होतो. मकर राशीसाठी हा क्षण जवळ येत आहे. नियतीच्या पुस्तकातील एक कठीण अध्याय संपत आहे आणि आता पुढे एक नवीन अध्याय सुरू होण्याच्या तयारीत आहे. हा अध्याय अधिक स्थिरता, आत्मविश्वास, समाधान आणि यश देणारा ठरू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.